हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी मधील प्रकरण 5वे द्वितीय आर्थिक क्रिया याचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणाचे यापूर्वी आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेली जी 8 चित्रे होती त्या चित्रावरचे प्रश्न आणि त्याची माहिती किंवा त्याचं वर्गीकरण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण उद्योगधंद्याचं जे स्थानिकीकरण आहे त्याच्यावरती परिणाम करणारे प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा आढावा घेतला. आणि आज या प्रकरणाचा तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या द्वितीय आर्थिक क्रियेतील असणारा जो उद्योगधंदा आहे तर या उद्योगधंद्यावरती परिणाम करणारा म्हणजे त्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा राजकीय आणि इतर घटकांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. बघा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक हा चार्ट मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला होता. कारण आपण काय अभ्यासलं आणि आपण काय अभ्यासणार आहोत हे तुमच्या लक्षात यावं यासाठी आपण प्राकृतिक घटकामध्ये हवामान, कच्चा माल, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि जमीन हा भाग पाहिला. सामाजिक आणि आर्थिक घटकामध्ये कामगार, वाहतूक, बाजारपेठेचे सानिध्य आणि भांडवल तर हे दोन्ही घटक आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये राजकीय घटकातील शासकीय घटक, विशेष आर्थिक क्षेत्र आणि इतर घटकातील स्थान विभाजन आणि उद्योगाचे केंद्रीकरण तर या 4 घटकांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. बघा, राजकीय घटकातील पहिला घटक आहे शासकीय धोरण. कुठलाही उद्योगधंदा जेव्हा आपण स्थापन करतो किंवा त्याचं स्थानिकीकरण करतो तेव्हा शासनाचं धोरण हे अतिशय महत्वपूर्ण असावं लागतं. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनाकडून औद्योगिक धोरण निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ बघा, आपण ग्रामीण भागामध्ये एखादी छोटस दुकान जरी चालू करायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्याला तेथे असणाऱ्या ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते, म्हणजे शासकीय धोरण. प्रादेशिक आर्थिक विषमता नियंत्रित आर्थिक मागास प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन शासनाकडून अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि संदेश वहन सोयी सुविधा उपलब्ध करून घ्याव्या लागतात. म्हणजे एखादा उद्योगधंदा जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शासनाकडून काही अर्थसहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे जे शासनाकडून मिळणारे जे सबसिडी वगैरे आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला अर्थसहाय्य, जमीन, पाणी, संदेश वहनाच्या आणि वाहतुकीच्या सुखसुविधा उपलब्ध करून घ्याव्या लागतात. तर त्याच्यासाठी हे शासकीय धोरण गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. अशा प्रदेशामध्ये जेव्हा उद्योगधंदा स्थापन करतो आपण किंवा स्थापन करणाऱ्या जो उद्योग आहे तर त्या उद्योगांना शासन कर सवलत किंवा विपणनासंबंधी सल्ला, आयात निर्यातीच्या सुविधा प्रदान केलेल्या आढळतात. म्हणजे शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी उपलब्ध होताना आढळतात. आता उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग म्हणजे ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना आपल्याला अशा सुविधा उपलब्ध होताना आढळतात. तर याच्यामध्ये वर्ग ड क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या सुविधा याच्यामध्ये उपलब्ध होताना आढळतात. आणि या उलट जर पाहिलं तर ज्या ठिकाणी म्हणजे शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले जात नाही, बंदी आणता येते. उदाहरणार्थ किनारी प्रदेश, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील अशा प्रकारचे प्रदेश की या ठिकाणी नवीन उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी किंवा उद्योगधंद्याचं केंद्रीकरण करण्यासाठी शासन मान्यता देत नाही. म्हणजे अशा प्रकारे शासकीय धोरण हा घटक यामध्ये अतिशय महत्वपूर्ण असलेला आपल्याला आढळतो. राजकीय घटकातील दुसरा घटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र. आता विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, तर औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देतं. म्हणजे औद्योगिक दृष्ट्या एखादा उद्योगधंदा जर त्या ठिकाणी स्थापन करायचा असेल तर शासन त्याच्यासाठी मान्यता देतं. भारतामध्ये अशी विशेष आर्थिक क्षेत्र याला म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र असते जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा
सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केलेले जाऊ शकते आणि अशा देशामध्ये या क्षेत्राचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केलेला आपल्याला आढळतो. म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून त्याला घोषित केलेलं आपल्याला आढळतं. त्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारांनी तो भाग विकसित केलेला आपल्याला आढळतो. आणि उदाहरणार्थ आपल्या भारतातील मुंबई या परिसरामध्ये सांताक्रुझ येथे स्विफ्ट नावाचं जे क्षेत्र आहे, तर हे क्षेत्र विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केलेलं क्षेत्र हे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असलेलं आढळतं. तर शासनाच्या मार्फत अशा प्रकारची विशेष आर्थिक क्षेत्रे हे उद्योगधंद्याच्या बाबत विकसित झालेली आढळतात. त्यानंतर त्यानंतर इतर जी क्षेत्र आहेत, इतर क्षेत्रामध्ये आपल्याला पहिला घटक येतो तो आहे स्थान विभाजन. स्थान विभाजन म्हणजे काय? समजा एखादा उद्योगधंदा एखाद्या ठिकाणी स्थापन केला जातो. पण त्याच्यासाठी लागणारे सर्व त्याचे जे कच्चा माल आहे, त्याचे जे पार्ट्स आहेत, हे मात्र वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला आढळतात. कारण वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी. म्हणजे कधी-कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं जातं. उदाहरणार्थ बघा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल भ्रमरध्वनी म्हणजे मोबाईल आणि मोटर वाहन दोन्ही तुमच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी. मोबाईल आणि गाडी हेच मी उदाहरण सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल. तर मोबाईल आणि मोटर वाहन निर्मितीचे जे उद्योग आहेत, तर हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक आहे. कारण त्याला जास्त मागणी असते आणि मग ते बाजारपेठेमध्ये खपले जावेत. याच्यासाठी या दोन्ही गोष्टी कुठं बाजारपेठेच्या जवळ स्थापन होणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यातील विविध उत्पादनाचे जे घटक आहेत, म्हणजे मोबाईल निर्मिती करण्यासाठी लागणारे त्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बॅटरी असेल, त्याची चिप्स असेल किंवा त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतील, तर हे वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याचं विभाजन केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्योग निर्माण केले जातात. बॅटरी निर्माण करणारा उद्योग एका ठिकाणी, त्याच्यातील ज्या टिप्स आहेत किंवा त्याच्यातील वेगळे छोटे-छोटे जे पार्ट्स आहेत, ते निर्माण करणं वेगळ्या ठिकाणी आणि मग ते तिथून आयात कुठं केलं जातं, तर जिथं मोबाईल निर्माण केला जातो, तिथं तो कच्चा माल आयात केला जातो. तिथं मोबाईल निर्माण केला जातो आणि बाजारपेठेमध्ये विकला जातो. त्यानंतर मोटर, गाड्या तुम्ही सगळेजण वापरता. गाड्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, तर हे पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि ते पार्ट्स गाडी जिथं तयार केली जाते तिथं उद्योगधंद्याला पाठवले जातात, की जेणेकरून यामध्ये येणारा जो वाहतुकीचा खर्च आहे, हा वाहतुकीचा खर्च आपल्याला कमी आलेला आढळेल आणि म्हणून या उद्योग यानंतर दुसरा घटक आहे इतर घटकातील उद्योगाचे केंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे काय? जेव्हा अनेक प्रकारचे उद्योगधंदे एका ठिकाणी आढळतात, तेव्हा त्याला उद्योगधंद्याचे केंद्रीकरण म्हणतात. हे केंद्रीकरण कधी होतं? तर उद्योगधंद्यांना लागणाऱ्या ज्या अनुकूल गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्या स्थानिकरणावरती परिणाम करणारे सर्व घटक जर अनुकूल असतील, तर या अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्याचं स्थापित किंवा उद्योगधंद्याचं केंद्रीकरण जास्त होत झालेलं आपल्याला आढळतं. आणि या प्रदेशामध्ये त्याला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे आयात करणाऱ्या ज्या कच्च्या मालाच्या संधी उपलब्ध होत असतील, म्हणजे या सुविधांचा आयात वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग त्या भागामध्ये स्थापन झालेले आढळतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी लोहपोलाद उद्योग निर्माण झाला असेल, तर त्या लोहपोलाद उद्योगातून विविध प्रकारच्या जर मशिनरी निर्माण होत असतील, तर त्या निर्माण करण्यासाठी त्याला लागणारा जो कच्चा माल आहे, तर हा कच्चा माल, त्याचे जे पार्ट्स आहेत, ते त्याच्या परिसरामध्ये निर्माण करणारे उद्योगधंदे निर्माण होताना आपल्याला आढळतात आणि एकंदरीत त्या प्रदेशाला उद्योगाचं केंद्रीकरण बनलेलं आढळतं. त्यामुळं उद्योगधंद्याचं केंद्रीकरण त्यामध्ये निर्माण झालेलं आढळतं. त्यावेळेस जेव्हा केंद्रीकरण होतं, त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये प्राकृतिक, आर्थिक
या घटकाचा प्रभाव नसतो. म्हणजे तेथील वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक असे उद्योग निर्माण होताना आढळतात. आणि उदाहरणार्थ मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की जगभरामध्ये असे जे लोहपोलाद उद्योगधंदे निर्माण झालेले आहेत, तर या उद्योगधंद्याच्या आसपास या पक्क्या मालावरती आधारित असणारे म्हणजे भांडी निर्माण करणारे किंवा गाड्यांचे सुटे पार्ट निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडे तयार करणे, त्यासाठी मोटार गाड्या तयार करणे, रेल्वे इंजिन्स निर्मिती करणे, या उद्योगांचा विकास होताना आपल्याला आढळतो. म्हणजे लोहपोलाद उद्योगधंदा जिथं निर्माण झालेला आहे, त्याच पोलादाचा वापर करून त्याच्यापासून तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू निर्मितीचे कारखाने त्याच परिसरामध्ये निर्माण होताना आपल्याला आढळतात आणि त्या परिसराला, त्या प्रदेशाला एक औद्योगिक केंद्रीकरणाचं स्वरूप प्राप्त झालेलं आढळतं. तर अशा प्रकारे हे उद्योगधंद्याचं केंद्रीकरण या परिसरामध्ये होताना आपल्याला आढळतं. त्यामध्ये स्थानमुक्त उद्योग एक आपल्याला असलेला आढळतो. आता हा स्थानमुक्त उद्योग कशा प्रकारे आढळतो? तर हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावरती अवलंबून असतात. हे घटक असंख्य ठिकाणी सहज असे उपलब्ध होतात. म्हणजे संसाधने कुठेही उपलब्ध होऊ शकतात. उत्पादनाचं कौशल्य, लोकांच्या मध्ये असणारं उत्पादित करण्याचं कौशल्य आणि ग्राहक, हे लोकसंख्या जिथं आहे तिथं ग्राहक आपल्याला उपलब्ध झालेलाच आढळतो. हे घटक असंख्य ठिकाणी सहजगत्या उपलब्ध होताना आढळतात. त्या या उद्योगात स्थानाचे महत्व नसतं. म्हणजे स्थान ह्याला काही महत्व नसतं. फक्त त्या ठिकाणी संसाधन, कौशल्य आणि ग्राहक या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या आढळतात. त्यानुसार हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. त्या उद्योगांना वाहतुकीचा येणारा जो खर्च आहे, या खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. उत्पादित मोटार गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तसेच आंतरजालासारख्या म्हणजे ज्या इंटरनेटचा जो भाग आहे, आधुनिक ज्या सुखसुविधा आहेत, संदेश वहनाची जी साधने आहेत, तर यामुळे या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये इंटरनेटच्या साहाय्याने आपण त्या बाबी कुठं मिळतात, कशा प्रकारच्या मिळतात, हे आपण त्याची माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो. म्हणजे माल कुठं आहे, बाजारपेठ कुठं आहे, हे आपण नेटच्या साहाय्याने उपलब्ध करून घेऊ शकतो आणि याचाही परिणाम या स्थानमुक्त उद्योगावर होऊ शकत नाही किंवा त्याचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ बघा, घड्याळ तयार करणे, हिरा तपासणे, ही या उद्योगाची काही उदाहरणं असलेली आढळतात. या उद्योगामध्ये पक्का माल, कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असते. त्याची सहजगते वाहतूक करता येते. तर घड्याळ दुरुस्ती करणं कुठेही आपण करू शकतो. त्याला स्थानाचं बंधन नाही. त्याच्यामध्ये कौशल्य पाहिजे आणि ग्राहक पाहिजे आणि संसाधन उपलब्धता पाहिजे. हिरा तपासणे कुठेही आपण करू शकतो. त्याच्यासाठी स्थानाचं बंधन नाही. फक्त माणसामध्ये कौशल्य पाहिजे आणि तो हिरा हे साधन संपत्ती उपलब्ध पाहिजे. त्यामुळे ही आपल्याला वजनाने हलका असणारी अशी दोन्ही कच्चा मालावरती आधारित असणारे उद्योगधंदे आहेत, त्याची सहजतेने वाहतूक करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला हा स्थानमुक्त उद्योग आढळतो. त्यानंतर आपल्या या पुढच्याच भागामध्ये याच्यावरती आधारित मी तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे. बघा, नीट पाहायचं आहे. काय आहे? जरा डोके चालवा. जरा डोके चालवा. प्रश्न काय दिलाय खाली? खाली काही उद्योगांची यादी दिली आहे. त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाहीत ते सांगा आणि तक्ता पूर्ण करा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला स्थानमुक्त उद्योग सांगितलं. म्हणजे घड्याळ दुरुस्ती करणं आणि हिरे हिऱ्यांना पैलू पाडणं किंवा हिऱ्याचे उद्योगधंदे जे आहेत, हिरा तासणे, हे जे 2 उद्योग आहेत, हे कसे आहेत? स्थानमुक्त आहेत. म्हणजे त्याला स्थानकाचं बंधन नाही. कुठेही आपण करू शकतो. तर तुम्हाला हेच विचारलेलं आहे, की हे जे सर्व उद्योग एक 10 उद्योग दिलेले आहेत. तर त्या उद्योगाची जी यादी आहे, इथं त्याच्या समोर एक कोष्टक दिलेलं आहे. तिथं उद्योगाचं नाव लिहायचं आहे. उदाहरणार्थ 1
पहिला एक क्रमांक लिहायचं वस्त्र उद्योग. वस्त्र उद्योग त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल. आता वस्त्र उद्योग म्हणजे कुठला? वस्त्र तयार करणे. त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता आहे? तर कापूस आहे, लोकर आहे, रेशीम आहे. याच्यापासून आपण वस्त्र तयार करतो. आता पक्का माल कुठला आहे? तर रेशमी वस्त्र आहे, सुती कापड आहे, लोकरीचं उबदार म्हणजे गालिचे आहे, स्वेटर आहे, ब्लँकेट्स आहेत, हे तयार करतो. आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक. त्याच्यासाठी म्हणजे उद्योगधंदा हा कुठं स्थापन होतो? तर कच्च्या मालाच्या क्षेत्रापासून दूर अंतरावरती तो स्थापन होतो. तर या स्थानिकी उद्योगाचं स्थान निश्चितीवर परिणाम करणारा घटक इथं काय आहे? तर इथं बाजारपेठ आहे, हवामान आहे. कारण योग्य त्या हवामानाच्या ठिकाणी, कारण सुती वस्त्र उद्योगासाठी दमट आणि म्हणजे दमट हवामानाची गरज आहे. कारण दमट हवामानामध्ये कापसावरती प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारा जो धागा आहे, हा धागा न तुटता लांब सलग तयार होताना आढळतो. त्यामुळं या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारा घटक इथं हवामान आणि बाजारपेठ असलेला आढळतो. कारण तयार होणारं जे कापड आहे, हे कापड बाजारपेठेमध्ये विकणं हा एक याच्या पाठीमागचा उद्देश असलेला आढळतो. तर अशा प्रकारे सिमेंट उद्योग, हिरा तासणे, मोबाईल उद्योग, कागद निर्मिती, साखर उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग, त्यानंतर तेल शुद्धीकरण उद्योग आणि केसाच्या पिना निर्मिती उद्योग. तर या सर्व उद्योगाची इथं प्रमाणे पहिल्या रकान्यामध्ये नावं लिहायची आहेत. दुसऱ्या रकान्यामध्ये त्या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता आहे तो लिहायचा आहे. त्यातून तयार होणारा पक्का माल काय आहे हे इथं लिहायचं आहे. आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते तिथं पुढे लिहायचं आहे. आपण पाठीमागच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे सगळे घटक घेतलेत आणि त्यामध्ये कुठेतरी आपण ही सगळी उदाहरणे सुद्धा पाहिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही या पूर्ण जे कोष्टक आहे, तर हे पूर्ण कोष्टक तुम्ही भरायचं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण तुम्ही ती माहिती लिहायची आहे. आलं लक्षात? ओके, धन्यवाद. तर आपण या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक घटक आणि राजकीय आणि इतर काही घटक आहेत, तर त्या घटकांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.